जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय सुंदर ते धान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विठे सुंदर ते धान उभे विटे बरी ते ध्यान उभे विठे करकटे बरी ठेवूनिया रकटेवरी ठेवण्या रकटावरी ठेवण्या मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तुळशी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच जन आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिक स्तुभमणी विराजित कंटिक स्तुभमणी विराजित कंटिक स्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तो कामाने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे विठोबार कुमाई बार कोमाई विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई बार खोमाई 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 बार खोमाई बर खोमा हॅलो आवाज द्या रामकृष्ण हरी
हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले साजने सुख झाले साजने सुख झाले साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप लोचने सुख झाले साजने सुख झाले साजने सुख झाले साजने तो विठ्ठल बरवा तो माद बरवा तो विठ्ठल बरवा तो बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा हरि बोल तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत कृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा हरि बोल तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव
सुखाचे आगरे बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा तो हा महादेव बरवा तो हा महादेव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम जय जय जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोल अंगी ऐसे बळ रेडा बोले ते काय नोय महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोय महाराज करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे बीज शुद्ध अंगी जाणे घातली मुक्तीची गवांग जयाने घातली मुक्तीची गवांगे जयाने घातली मुक्तीची गवांग जयाने घातली मुक्तीची गवांगे मेळविली मांदी वैष्णवांची मिळविले मांदी वैष्णवान मिळविले मांदी वैष्णवांचे तुका म्हणे तेथे सुका काय उणे म्हणे तेथे सुका काय वने तुका म्हणे तेथे सुका काय उणे तुका म्हणे तेथे सुका काय वने राहे समाधान चित्ताची राहे समाधानी चित्ताचे राहे समाधानी चित्ताचे ते काय नोय महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोय महाराज करील ते काय नोहे महाराज हरी पाये बीज शुद्ध अंगी हरी पाय विज शुद्ध अंगे हरी पाय विज शुद्ध अंगे जय जय गोपार कुमाई ढोबार जय 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 विठोबार घुमाये ढोबार आ विठोबार घुमाये ढोबार जय जय विठोबार घुमाये विठोबार घुमाये सोनाचा पिंपळ जयाचे द्वारे सोनाचा पिंपळ जयाचे द्वारे सोनाचा पिंपळ जयाचे द्वारे सोन्याचा
पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ हे अंगी ऐसे रेडा बोले अंगी ऐसे रेडा बोले करिलत काय नोहे महाराज करिलत काय नोहे महाराज करिलत काय नोहे महाराज करिलत काय नोहे महाराज अंगी ऐसे बोल रेडा बोले अंगी ऐसे बोल रेडा बोले करीना ते काय नोहे महाराज 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 जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ 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 अंगी ऐसे बोले रेडा बोले अंगी ऐसे बोले रेडा बोले करिलत काय नोहे महाराज करिलत काय नोहे महाराज करिलत काय नोहे महाराज करिलत काय नोहे महाराज अंगी ऐसे बोल रेडा बोले अंगी ऐसे बोल रेडा बोले
करीन ते काय नोहे महाराज 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 बाहे वेद शोधेंगे पाहेंगे शोध अंगे पर पाए बीज शोधेंगे पर पाए हरि पाए विद शुद्ध अंगी परिपाई विदम हरे ना विद शुद्ध अंगी परिपाहे विद शुद्ध परिपाहे विद शुद्ध अंगे तिकाय महाराज तिकाय महाराज करिल तिकाय महाराज करिल तिकाय नोहे महाराज विठ्ठल 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 जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवंदी मेळविली मांदी वैष्णवांची करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा या कुंदे तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता
या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिबीर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष झाड्या पहा कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदि वक्रं फलाणीशपात पणोदार रक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा स्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा करुणा करा याद यारा करुणा करा याद यारा करुणा करा याद याला करुणा करा याद याला करुणा करा याद यारा करुणा करा याद यारा करा याद याला करुणा करा याद याला तुमच्या अनुग्रह लादलो लादलो तुमच्या अनुग्रह लादलो लादलो तुमच्या अनुग्रह लादलो लादलो तुमच्या अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवंदी मेळविली मांदी वैष्णवांची करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी ढल ढल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा यथार्थ वर्णन करणारा असा अभंग आहे. विठ्ठल हा अभंग एक वैशिष्ट्यपूर्ण असा अभंग आहे बरं का. या अभंगात श्रीमंत श्री तुकोबाराय माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. संतांनी संतांचं केलेलं वर्णन याला म्हणायचे यथार्थ वर्णन. वर्णनाचे दोन प्रकार पडतात, एक यथार्थ वर्णन आणि दुसरं भावनानिष्ठ वर्णन. मी तुम्हाला वर्णनाचे प्रकार सांगते, वर्णाचे नाही तर वर्णाचेही दोन प्रकार पडतात. एक आंधळं वर्ण आणि दुसरं डोळस वर्ण. आंधळं वर्ण ज्याला म्हणतात जे वाढल्यानंतर कुणीकडेही पळतं. जर कडाच्या माणसाला जर वरण वाढलं तर त्याच्या शेजारच्याला तो सांगतो त्याला वाढलं ना ते माझ्यापर्यंत नक्कीच पोचेल, याला म्हणायचं आंधळं वरण. डोळस वरण ज्याला म्हणतात जे वाढल्यानंतर कुणीकडेही पळत नाही, पत्रवळी सोडून जातच नाही, त्याला म्हणायचं डोळस वरण. हे झाले वर्णाचे प्रकार. मी तुम्हाला वर्णनाचे प्रकार सांगते. एक यथार्थ वर्णन आणि दुसरं भावनानिष्ठ वर्णन. वर्णन म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती, जशी परिस्थिती आहे अगदी तसल्या तसं वर्णन करणे याला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन. पण जशी वस्तुस्थिती आहे अगदी तसल्या तसं वर्णन करणं याला म्हणायचं यथार्थ वर्णन. सासूबाई जावायचं जे वर्णन करते ते भावनानिष्ठ वर्णन करते. सासूबाई जावायचं काय वर्णन करेल हे सांगताच येत नाही. एक सासूबाई म्हणे माझी जावाई गाडीच्या खालीच उतरत नाही. हिला वाटलं मोठा ऑफिसर असेल, मंत्री असेल, पण चौकशी केल्यानंतर समजलं की हिचे जावई ड्रायव्हर आहेत.
एक सासूबाई म्हणे माझ्या जावयाच्या घरी कितीतरी लोक रोज जेवण करतात. हिला वाटलं मोठा अन्नदान करतो, अन्नदाता आहे, पण चौकशी केल्यानंतर समजलं की हिच्या जावयाच्या घरी खानवळ आहे. म्हणजे सासूबाई जावयाचं जे वर्णन करते ते भावनेपोटी वर्णन करते, म्हणून ते भावनानिष्ठ वर्णन. पण एखाद्याचं वर्णन करण्यासाठी तो वर्णन करणारा तेवढ्या अधिकाराचा असावा लागतो, तेवढ्या तोलामोलाचा असावा लागतो, तरच ते यथार्थ वर्णन ठरू शकतं. काही ठिकाणी वर्णन करता चांगला असतो पण वर्णनाचा विषय चांगला नसतो. काही ठिकाणी वर्णनाचा विषय चांगला असतो पण वर्णन करता चांगला नसतो. काही ठिकाणी वर्णन करताही चांगला नसतो आणि वर्णनाचा विषयही चांगला नसतो. काही ठिकाणी वर्णन करताही चांगला असतो आणि वर्णनाचा विषयही चांगला असतो. एका गावामध्ये सभा भरली होती आणि एक माणूस स्टेजवर भाषण देत होता आणि भाषणामध्ये सांगत होता, दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खुरच कर मुंह में मक्खी आ जाती है. दारू गांजा पिऊ नका, हे पाप नाही तर महापाप आहे, असा जोराजोराने सांगत होता. पण त्याचं भाषण झाल्यानंतर त्याला स्टेजच्या खाली उतरता येत नव्हतं. का? कारण तो इतका पेलेला होता. काय त्या बोलण्याचा उपयोग? या ठिकाणी वर्णन करता चांगला नव्हता पण वर्णनाचा विषय चांगला होता. एका खेड्यातील मुलगा आळंदीला शिकण्यासाठी गेला. तिकडनं आल्यानंतर त्याचं भाषण ठेवलं गेलं आणि भाषणामध्ये सांगू लागला, आता मी तुम्हाला मिश्री कशी लावायची सांगतो, आता तुम्हीच सांगा मिश्री कशी लावायची. हे भाषणात सांगावं लागतं का? एखाद्या गल्लीतल्या शेंबड्याभरला जरी सांगितलं ते सुद्धा सांगल मिश्री कशी लावायची. या ठिकाणी वर्णन करता चांगला होता पण वर्णनाचा विषय चांगला नव्हता. तमाशा नाटक सिनेमेत वर्णन करताही चांगला नसतो आणि वर्णनाचा विषयही चांगला नसतो. या अभंगाकडे जर बघितलं, वर्णन करतेही चांगले आहेत आणि वर्णनाचा विषयही चांगला आहे. वर्णन करते तुकोबर आहेत आणि वर्णनाचा विषय ज्ञानोबर आहेत. विठ्ठल म्हणून एखाद्याचं वर्णन करण्यासाठी तो वर्णन करणारा तेवढ्या अधिकारचा असावा लागतो, तेवढ्या तोलामोलाचा असावा लागतो. म्हणून श्रेष्ठांनी श्रेष्ठांचं केलेलं वर्णन याला म्हणायचं यथार्थ वर्णन, पण भावनेच्या आहारी स्वार्थापोटी केलेलं वर्णन याला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन. एका उंटाच्या घरी लग्न होतं. आता तुम्ही म्हणाल प्राण्यांमध्ये सुद्धा लग्न होतात का? हो, प्राण्यांमध्ये सुद्धा लग्न होतात, पण ते आपल्याला पत्रिका देत नाही, कारण त्यांना माहीत असतं माणसाचं वरण म्हणजे लय विचित्र. एक जण तर ट्रकच्या टपावर बसला, टोपी सोडून गेली, खाली उतरायला गेला, पॅन्टच फाटून गेली. कसा तरी पाहुण्याच्या घरी आला तर लग्नच लागून गेलं. कसा तरी शेवटच्या पंक्तीला बसला तर कडीत कोंबडीनं उडीच मारली. हे त्या प्राण्यांना माहीत असतं, म्हणून ते आपल्याला पत्रिका देत नाही. उंटाने स्पेशल ब्राह्मण भरला होता. कुठून? तर कुंभारवाड्यातून. कोण? तर गाढव दादा. गाढव दादा 12:35 लग्न तर 12ला सासर. नवरा नवरी उभी केली, मंगलाष्टिका सुरू झाली, टाळी लागली, कार्यक्रम समाप्त झाला आणि मग उंटा दादा म्हणू लागला, गाढव दादा तुमचा आवाज किती सुंदर. आता असं वाटतं तुम्ही गातच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं. आता मला सांगा, गाढवाचा आवाज ऐकण्यासारखा असतो का? नाही. तुम्हाला एक सांगू का, गाढवाचा आवाज कोणत्या स्वरात बसत नाही, कोणत्या सप्तकात बसत नाही, कोणत्या पट्टीत बसत नाही, कोणत्या पेटीत बसत नाही. उंटा काय म्हणतो? गाढव दादा तुमचा आवाज किती सुंदर. उंटाने गाढवाची स्तुती केल्यानंतर गाढवांनी उंटाची स्तुती करायला सुरुवात केली. उंटा दादा तुम्ही किती सुंदर दिसता. मी अनेक नवरदेव पाहिले पण तुमच्यासारखा नवरदेवच पाहिला नाही. काही असतात तर काळे, काही असतात तर निळे, काही असतात तर पिवळे, पण तुमच्यासारखा नवरदेवच पाहिला नाही. आता मला सांगा, उंटा पाहण्यासारखा असतो का? माऊली ज्ञानोबा म्हणतात, तेथे कैसा नीट अंग, मान पावी तर, कंबर पावी तर, पाय पावे तर, हात पावे तर. आता मला सांगा, उंटाला हात असतात का? म्हणजे उंटाने गाढवाची केलेली स्तुती आणि गाढवाने उंटाची केलेली स्तुती हे झालं भावनानिष्ठ वर्णन. पण एखाद्याचं वर्णन करण्यासाठी तो वर्णन करणार तेवढ्या अधिकाराचा असावा लागतो, तरच ते यथार्थ वर्णन ठरू शकतं. एखाद्या पहिलवानाचं वर्णन करण्यासाठी पहिलवानच पाहिजे, नाहीतर एखादा चहा पिऊन पेदरू झालेला आणि पाव खाऊन आतपाव झालेला काय तो पहिलवानाचं वर्णन करेल. तसंच एखाद्या गरोदर मातेचं वर्णन करण्यासाठी एखाद्या मुलाला जन्म दिलेलीच माता पाहिजे, नाहीतर एखादी वान स्त्री काय गरोदर मातेचं वर्णन करेल. तसं संत महात्म्यांचं वर्णन करण्यासाठी संत महात्मेच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबा यांचं वर्णन करतात, त्यांचा इतका अधिकार होता का? तर बघा, रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांची परीक्षा घेतली आणि तेव्हा त्यांना त्यांचा अधिकार कळाला. ते वर्णन करतात, तुका मने अंगी वावे ते आपण, तुका मने अंगी वावे ते आपण, मने अंगी वावे ते आपण, तुका मने अंगी वावे ते आपण. येईल कळो तरीच मैमान, येईल कळो
ईस गाये तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा तुलने से ब्रह्म तुकाजी आले मनोरे रामेश्वर मनोरे रामेश्वर चली मत देविले आरती तुकारामा म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही दुजा वैराग्याच्या बाबतीत म्हटलं तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा भरून दिवट्या छत्र्या घोडे सर्व काही पाठवले पण तुकाराम महाराजांनी त्या सैनिकांना सांगितले सोने रूपी आम्हा मृत्यू के समान सोने रूपी आम्हा मृत्यू के समान सोने रूपी आम्हा के समान सोने रूपी मृत्यू के समान जन रुपया मान मूर्ति के समान जन रुपया मान मूर्ति के समान सोने रुपया मूर्ति के समान सोने रुपया मूर्ति के समान सोने रूपिया मृत्यु 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 के समान सोने रुपया मूर्ति 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 के समान मालिक पाषाण कडे जैसे मालिक पाषाण कडे जैसे मालिक पाषाण कडे जैसे मालिक पाषाण कडे जैसे सोने रुपया मूर्ति के समान सोने रुपया मूर्ति के समान सोने रुपया मूर्ति समान सोने रुपया मूर्ति के समान आणलेला सर्व नजराणा तुकाराम महाराजांनी परत केला हे झालं धनाविषयी वैराग्य आता स्त्रीविषयी वैराग्य म्हटलं तर तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती नामस्मरण करण्यासाठी जात असताना काही दृष्ट माणसांना पावेना कारण एखाद्याचं चांगलं होत असेल ना तर काही माणसांना पाहवतच नाही बरं का एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना सांगू लागला डॉक्टर साहेब माझ्या पोटात खूप दुखतंय डॉक्टर म्हणाले केव्हापासून दुखतंय तो म्हणाला शेजारच्याने रंगी टीव्ही घेतली तेव्हापासून दुखतंय सांगण्याचं तात्पर्य एवढंच की दुसऱ्याचं चांगलं होत असेल ना तर काही माणसांना पाहवतच नाही एका दिवसाची घटना जगद्गुरु तुकोबाराय आपल्या नामचिंतनामध्ये तल्लीन असताना काही दृष्ट माणसांना पावेना म्हणून त्या दृष्ट माणसाने एक वाईट स्त्री तुकोबारायांच्याकडे पाठवली तुकोबारायांचं मन विचलित करण्यासाठी त्यांचं वैराग्य नष्ट करण्यासाठी पाठवली पण तुकाराम महाराजांनी तिच्याकडे बघितलं आणि तिचं जैव तुम्हाते न करे सयास हमें विष्णुदास तैसे नोए हमें विष्णुदास तैसे नोए जैव तुम्हाते न करे सयास हमें विष्णुदास तैसे नोए हमें विष्णुदास तैसे नोए नुसते तुकाराम महाराज परधनाविषयी आणि परस्त्रीविषयी वैराग्यवान नव्हते बरं का तर स्वधनाविषयी आणि स्वस्त्रीविषयी तेवढेच वैराग्यवान होते दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये घरातील सर्व धान्य लोकांना वाटून दिलं दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एक पत्नी अन्न करता मेली तरी त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाही इतकं जबरदस्त वैराग्य तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असल्याने तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करू शकत नाहीत का नुसते तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करत नाहीत तर सर्व संत महात्मे वर्णन करतात नाथ महाराज म्हणतात
ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझे योगाचे माऊली ज्ञानराज माझे योगाचे माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझे योगाचे माऊली ज्ञानराज माझे योगाचे माऊली जय गमवल्ली जय गमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी तेने गमवले प्रगट केले गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर श्री संत मुक्ताबाई म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर 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 सरस्वत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. आतापर्यंत आपण वर्णन करते आणि वर्णनाचा विषय बोलले आणि वर्णन करणारा आणि वर्णनाचा विषय हा तेवढ्याच तोला मोलाचा असावा लागतो. विठ्ठल आतापर्यंत मी वर्णन करते आणि वर्णनाचा विषय बोलले. आता आपण अभंगाच्या भूमिकेकडे वळूयात. माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण म्हणजेच माझे वडील विजय महाराज चव्हाण यांच्याकडून जी भूमिका ऐकली तीच तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माऊली ज्ञानोबरांच्या काळात एक ब्राह्मण आळंदीला आल्यानंतर त्याच्या काही इच्छा पूर्ण व्हाव्या त्या अपेक्षेने उपोषण मांडण्यासाठी आला. त्याच्या काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई माऊली ज्ञानोबराई त्याच्या स्वप्नात आली. स्वप्नात आल्यानंतर सांगितलं की आता सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, तू देहूला जा. जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे हा देहूला आला. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आला. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या नामचिंतनामध्ये तल्लीन असताना नमस्कार केला आणि सांगितलं मला माऊली ज्ञानोबरायांनी तुमच्याकडे पाठवलं आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार त्यांच्या ध्यानी आला आणि ते सांगतात की ते खरं तर ते ज्ञानियांचे राजे आहेत, मी त्यांच्या पायाखालील वहाण आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे गज पामराये काय थोरपण गज पामराये काय थोरपण म्हणत ज्ञानदेव तुमायसे म्हणत ज्ञानदेव तुमायसे मज प्रामराहे काय थोरपण मज प्रामराहे काय थोरपण. माऊली ज्ञानोबराय किती श्रीमंत आहेत, किती सामर्थ्यवान आहेत, किती श्रीमंत आहेत तीच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय गो महाराज करील ते काय गो राज अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले करेल ते काय हे महाराज करेल ते काय हे महाराज जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले अंगे ऐसे बळ रेडा बोले जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले अंगे ऐसे बळ रेडा बोले रेडा बोले जगद्गुरु तुकोबराय ते धरणीकरणात सांगतात की माऊली ज्ञानोबरांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. आता तुम्ही म्हणाल काय सांगतात की माऊली ज्ञानोबरांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. आम्ही कितीदा आळंदीला जाऊन आलो पण तो सोन्याचा पिंपळ आम्हाला दिसला का नाही. आता ह्या ठिकाणी लक्षार्थ आणि वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे ज्या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आणि लक्षार्थ म्हणजे ज्या शब्दाचा वेगळ्या पद्धतीने अर्थ निघत असतो त्याला म्हणायचं लक्षार्थ. काही माणसांना वाच्यार्थ आणि लक्षार्थच कळत नाही. एकाच्या विंचू चावला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांनी सांगितलं जिथं विंचू चावला तिथं हे औषध लावा, जिथं विंचू चावला तिथं हे औषध लावा. हा घरी यायच्या ऐवजी गोठ्यात गेला आणि आल्यानंतर त्या खुंट्याला औषध लावू लागला. का तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की जिथं विंचू चावला तिथं हे औषध लावा. काही माणसांना वाच्यार्थ आणि लक्षार्थच कळत नाही. एकाची म्हातारी गेली. कुठं गेली? मंडपावर नाही बर का, गोइंग टू यमपुरी. सोन्या रडू लागला. काही म्हाताऱ्या गोळा झाल्या आणि म्हणू लागल्या सोन्या रडू नको, तुझ्या म्हातारीचं सोनं झालं. याने लगेच डोळे पुसले, मसान वाट्यात गेला. म्हातारी अजून जळतच होती, बळच विजवली. बघितलं तर काय सगळे हडकन कडकच. सोन्या अजून जळजळत रडू लागला. ती म्हातारी आली, म्हणू लागली सोन्या रडू नको, तुझ्या म्हातारीचं सोनं झालं. हा वैतागला आणि म्हणू लागला काय ग म्हातारे काय सांगते, एवढ्यात बघून आलो. तिथं सगळे हाडकन काडकच पडली. म्हातारीनं कपाळालाच हात लावला, म्हणाली असं खरं खरं सोनं नाही रे, सोनं झालं म्हणजे सुखाचं मरण आलं. माऊली ज्ञानोबरांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. विठ्ठल 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 असं सांगतात माऊली ज्ञानोबरांनी समाधी घेतल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याला करमिना म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबरांना भेटण्यासाठी निघाला आणि रुक्मिणी माता ही सोबत निघाल्या. कारण चंद्र तिथे चंद्रिका आणि शंभू तिथे अंबिका. रुक्मिणी माता आल्यानंतर माऊली जगद्गुरु तुकोबराय भगवान पांडुरंग रुक्मिणी मातेला सांगतात की तुम्ही या पिंपळावरती थांबा. आणि रुक्मिणी माता
त्या पिंपळावरती थांबल्या आणि भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात की माऊलीत ज्ञानोबांना मी भेटून येतो. म्हणून रुक्मिणी माता त्या पिंपळावरती थांबल्या म्हणून तो सोन्याचा पिंपळ, आणि भगवान पांडुरंग परमात्माही त्या पिंपळावरती थांबले म्हणून तो सोन्याचा पिंपळ. सोन्याचा म्हणजे सुखाचा. आणखीन संत महात्मे त्या पिंपळावरती थांबले म्हणून तो सोन्याचा पिंपळ. एका गावामध्ये जळोजी मळोजी नावाचे, पंढरपुरामध्ये जळोजी मळोजी नावाचे 2 महात्मे राहत होते. आणि त्या राजाने सर्व पंढरपुरातील लोकांना धन वाटप केलं. आणि धन वाटप केल्यानंतर जेव्हा राजाने सैनिकांना विचारलं की धन घ्यायचं कोणी बाकी आहे का, तेव्हा सैनिक सांगतात की पंढरपुरामध्ये जळोजी मळोजी नावाचे 2 महात्मे आहेत, ते धन न्यायला आले नाही. हे ऐकल्यानंतर तो राजा स्वतः एका पात्रामध्ये धन घेऊन त्या जळोजी मळोजीला भेटण्यासाठी निघाला. आणि आल्यानंतर त्या जळोजी मळोजीला समजल्यानंतर जळोजी मळोजी तिथून पळून गेले. आणि जळोजी मळोजीला त्या राजाने सांगितलं हे रात्री झोपले असताना की त्यांच्याजवळ हे धन नेऊन ठेवा. आणि असं सांगितल्यानंतर तसं करण्यात आलं. आणि सकाळी हे उठल्यानंतर राजाने ठेवण्यात आलं. आणि सकाळी उठल्यानंतर जळोजी मळोजीला म्हणतो, दादा ही आपल्यापाशी घाण कोण करून गेलंय. जशी लहान मुलाची विष्ठा कुकुरड्यावर नेऊन टाकतात तसा 1-2 खापरीने हात न लागून देता त्या विष्ठेप्रमाणे कुकुरड्यावर नेऊन टाकले. इतके संत महात्मे धनाविषयी उदासीन असतात. आपण एवढ्याच प्रमाण घेतलं. सोने रुपया म्हा मूर्ती की समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुकाराम महाराजांनी अंडे नजराणा परत केला. नामदेव महाराजांनी लोखंडाला सोनं करणारा पडीस पाण्यात फेकून दिला. आणखीन संत महात्मे, आणखीन पंढरपुरातील कथा आहेत. हे झालं माऊली ज्ञानोबांची श्रीमंती. आता आपण माऊली ज्ञानोबांचं सामर्थ्य बघूयात. मुंज व्हावी म्हणून ही 4 भावंड पैठणला आली. पैठणला आल्यानंतर त्या पैठणच्या ब्राह्मणांनी सांगितलं की जे प्रायश्चित्त तुमच्या आई वडिलांनी भोगलं ते त्यांच्यासाठी होतं. तुम्ही जन्मताच भ्रष्ट आहात, तुम्हाला दुसरं प्रायश्चित्त भोगावं लागेल. माऊली ज्ञानोबा म्हणतात की मनुष्य जन्मताच भ्रष्ट असू शकत नाही. आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात सर्वांचा आत्मा एकच आहे. तेव्हा ते पैठणचे ब्राह्मण म्हणतात की तो तिथून रेडा चालला आहे, त्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे का. माऊली ज्ञानोबा म्हणतात हो, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. माऊली ज्ञानोबा ते रेड्याकडे जातात आणि त्या रेड्याच्या पाठीवरती आसुडाचे फटके मारायला सुरुवात केली. ते माझ्या माऊली ज्ञानोबांच्या पाठीवरती उठू लागले. आणि त्याच्यातला एक जण म्हणू लागला, नाही हे बंगाली विद्या शिकून आले असतील. मग माऊली ज्ञानोबांना सांगितलं की रेड्याला बोलवून दाखवा. आणि काय चमत्कार, तर माऊली ज्ञानोबा रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात. तर काय चमत्कार, तर रेडा बोलू लागला. मुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला दादू बाबा, शांती रूपी प्रगटला दादू बाबा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हे झालं माऊली ज्ञानोबांचं सामर्थ्य.
जगद्गुरु तुकोबराय ते धरणे करायला सांगतात, बाबा रे माऊली ज्ञानोबरायांच्या ठिकाणी इतकं सामर्थ्य आहे ते माऊली ज्ञानोबराय काय करू शकत नाही. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या करील ते काय नोहे महाराज करील ते काय ला 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 नोहे महाराज करील ते काय ते महाराज करील ते काय ते महाराज करील ते काय ला 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 नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करील करील ते काय ते महाराज करील ते काय ते महाराज करी पाहे बेद शोध गे करी पाहे बेद शोध गे हा करी पाहे बेद शोध गे करील ते काय मोहे महाराज करील ते काय मोहे महाराज हे करील ते काय ते महाराज करील ते काय ते महाराज करील ते काय मोहे महाराज बरी पाहे बिज शोधांगे बरी पाहे बिज शोधांगे करील ते काय मोहे महाराज बरी पाहे बिज शोधांगे बरी पाहे बिज शोधांगे शोधांगे जगद्गुरु तुकोबराय ते धरणे करायला सांगतात, बाबा रे ज्या माऊली ज्ञानोबरायांच्या ठिकाणी कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे ते काय करू शकत नाही. माऊली ज्ञानोबरायांची कर्तुम शक्ती कोणती म्हटला तर माऊली ज्ञानोबराय पैठणहून येत असताना तिथून एक प्रीत यात्रा चालली होती आणि ती स्त्री सती जाण्यासाठी जात असताना ही चारी भावंड समोर आली. सती जाण्याच्या आधी संतांचं दर्शन करावं म्हणून खाली वाकली. माऊली ज्ञानोबरायांनी तिला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती माता माऊली उठली आणि म्हणू लागली, महाराज हा आशीर्वाद ह्या जन्माचा की पुढच्या जन्माचा. ती माता माऊली म्हणू लागली, महाराज हा आशीर्वाद ह्या जन्माचा की पुढच्या जन्माचा. माऊली ज्ञानोबराय सांगतात हा याच जन्माचा. तर ती माता माऊली सांगते ही जी प्रेत यात्रा चालली आहे ती माझ्याच पतींची, माझे पती मरण पावले आहेत. तेव्हा माऊली ज्ञानोबराय सांगतात माझ्या मुखातील शब्द कधी खोटा ठरू शकत नाही. त्या प्रीताला खाली ठेवायला सांगतात, त्या प्रीताला सच्चिदानंद म्हणून हाक मारतात, तेच पुढे ज्ञानेश्वरीचे लेखक बनतात. ही झाली माऊली ज्ञानोबरायांची कर्तुम शक्ती. माऊली ज्ञानोबरायांची अन्यथा माऊली ज्ञानोबरायांची अकर्तुम शक्ती कोणती म्हटला तर एका गावामध्ये जयपाल नावाचा एक राजा होता आणि त्या राजाला सतत मुली व्हायच्या. राजा वैतागला आणि म्हणू लागला, राणीला सांगितलं आता जर तुला मुलाच्या ऐवजी मुलगी झाली तर तुला फाशीवर देण्यात येईल. आता मला सांगा मुलगा व्हायचा की मुलगी व्हायचा की हे राणीच्या हातात होतं का? जे व्हायचं तेच झालं, मुलगी झाली. आता राणी घाबरली की आता राजा मला फाशीवर देणार. राणीची एक दासी होती, फार हुशार होती, म्हणाली आपण राजाला सांगायचं मुलगा झालाय म्हणून. राणी म्हणाली बघायला आला तर काय करायचं. तेव्हा ती दासी म्हणू लागली की राजाला सांगायचं राजपुत्राचं की
तुम्ही 21 वर्षांचा होईपर्यंत तुम्ही त्याचं मुख बघू शकत नाही असं राजपुरोहिताने सांगितलं आहे. आणि त्याचा 21 त्या मुलगीरूपी मुलाचे कपडे घालण्यात आले. तो मुलगीरूपी मुलगा मोठा होऊ लागला आणि जेव्हा तो मुलगीरूपी मुलगा 21 वर्षांचा झाल्यानंतर तो मुलगीरूपी मुलगा राजाने त्याचं लग्न करायचं ठरवलं आणि तो मुलगीरूपी मुलगा घाबरला आणि आत्महत्या करण्यासाठी निघाला. तो मुलगीरूपी मुलगा अरण्यात आल्यानंतर ही चारी भावंड समोर आली आणि मरण्याच्या आधी संतांचं दर्शन करावं म्हणून खाली वाकला. माऊली त्याला बरे म्हणतात त्याला, उठ मुला उठ. तेव्हा माऊली तो मुलगीरूपी मुलगा म्हणतोय की मी मुलगा नसून मुलगी आहे. माऊली त्याला बरे म्हणतात, माझ्या मुखातील शब्द कधी खोटा ठरू शकत नाही. काय चमत्कार, त्या मुलीचा मुलगा झाला. स्त्रीचा तो केला पुरुषोबा, स्त्रीचा तो केला पुरुषोबा, स्त्रीचा पुरुषोबा, स्त्रीचा तो केला पुरुषोबा. जे क्षण मात्र देह पालटीला, जी क्षण मात्र देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुषोबा, स्त्रीचा तो केला पुरुषोबा. ही झाली माऊली ज्ञानोबाची कर्तुम शक्ती. माऊली ज्ञानोबांची अन्यथा कर्तुम शक्ती कोणती म्हटला तर स्त्रीचा पुरुष केला, मेलेला माणूस जिवंत केला, हे चांगदेव महाराजांच्या कानी आलं. आणि चांगदेव महाराजांनी माऊली ज्ञानोबांना पत्र लिहिण्यासाठी घेतलं आणि काय लिहावं समजेना म्हणून कोरपत्र पाठवलं. आणि जेव्हा ते मुक्ताबाईने बघितलं तेव्हा ती मुक्ताबाई म्हणू लागली, इतके वर्ष जगला पण चांगल्या कोराच राहिला. आणि माऊली ज्ञानोबांनी निवृत्ती दादांचं दर्शन घेऊन त्याच्यावरती 65 ओव्या लिहून पाठवल्या. चांगदेव महाराजांना त्याचा अर्थ कळेना म्हणून चांगदेव महाराज माऊली ज्ञानोबांना भेटण्यासाठी निघाली. वाघावरती बसलेले आहेत, हातात चापक म्हणून साप आहे, चाबुकाचा साप आहे आणि शिष्यजन जे जे कार करत चालले आहेत. आणि हे एका मनुष्याने माऊली ज्ञानोबांना या चारी भावंडांना जाऊन सांगितलं. हे चारी भावंड एका पडक्या भिंतीवरती बसले होते आणि मुक्ताबाई म्हणतात की तो वाघावरती बसून आला आहे, आपण कशावरती जायचं. तेव्हा माऊली ज्ञानोबा त्या जड भिंतीला आज्ञा देतात. काय चमत्कार, तर जड भिंती चालविली जड भिंती हल्लो चांगल्याचे मोक्ष मार्गेचा संग दिला माझा, मोक्ष मार्गेचा संग दिला माझा. चालविली जड भिंती हल्लो चांगल्याचे बाटे, ज्ञानोबा माझा. ही झाली माऊली ज्ञानोबांची अन्यथा कर्तुम शक्ती. जगद्गुरु तुकोबाराय त्या धरणी करायला सांगतात, बाबा रे, ज्या माऊली ज्ञानोबांच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा शक्ती आहे, ते काय करू शकत नाही. तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात जयाने घातली मुक्तेची गवाते, जयाने घातली मुक्तेची गवाते, जयाने घातली मुक्तेची गवाते, जयाने घातली मुक्तीची 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 गवाते. मेळविली माती वैष्णवाची, मेळविली माती वैष्णवाचे, मेळविली माती वैष्णवाचे, मेळविली माती वैष्णवाचे, मेळविली माती वैष्णवा
वैष्णवाय हा मिळविले मान वैष्णवाचे गोविलत काय लोहे महाराज गोविलत काय लोहे महाराज गोविलत काय लोहे महाराज गोविलत काय लोहे महाराज करील काय लोहे महाराज करील काय लोहे महाराज करील काय लोहे महाराज करील काय लोहे महाराज सदा घाते मुक्तीची गावाते जया गाते मुक्तीची गावाते जयाने गातले मुक्ती गावाने मिळविली मान मिळविली माने मिळविली माने वैष्णवांचे जगद्गुरु तुकोबाराय ते धरणी करायला सांगतात बाबा रे तू शुद्ध अंतकरणाने तू संत बातम्यांना शरण जा तुझ्या मनातील काम क्रोध मद मत्सर ही सर्व घाण काढून टाक आपण जेव्हा आपल्या मनामध्ये बघतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये ती घाण असते माणसाचा स्वभाव बघा कसा आहे दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल पण स्वतःचं चांगलं झालं पाहिजे एका गावामध्ये महाळीन आणि कुंभारीण राहायची महाळीन भाजीपाला वापायचं काम करायची आणि कुंभारीण ही मडके वाचायचं काम करायची आणि एका दिवशी त्यांना दुसऱ्या गावामध्ये बाजार करण्यासाठी जायचा होता त्यांनी एका उंटावरती एका साईडला भाजी ठेवली आणि दुसऱ्या साईडला मडके ठेवले ज्या साईडला भाजी होती त्या साईडला ज्या साईडला भाजी होती त्या साईडला कुंभारीण राहिली आणि ज्या साईडला मडके होते त्या साईडला महाळीन राहिली आणि रस्त्याने जात असताना उंटाने मागे वळून भाजी खायला सुरुवात केली कुंभारीण म्हणू लागली भाजी खातोय ना खाऊ दे आपली थोडी ना खातोय तिची खातोय जाऊ दे खाऊ दे आणि या उंटावरती दोन्ही बाजूंचा भार हा सारखाच राहिला पाहिजे एका बाजूची भाजी खाऊन घातल्यानंतर एका बाजूचं वजन झालं कमी दुसऱ्याचं वाटोळा करायला गेली स्वतःच वाटोळं झालं आखे मडके खाली अदळले एकही मडकं राहिलं नाही म्हणजे दुसऱ्याचं वाटोळं करायला गेलं की स्वतःच वाटोळं होतंय माणसाचा स्वभाव असाच आहे माणसाचा स्वभाव बघा असा आहे एका मनुष्याने मोठे मोठे खेकडे एका डब्यात घेऊन चालला होता आणि त्या डब्याला झाकणच लावलं नाही आणि एक मनुष्य म्हणू लागला की का रे त्या डब्याला झाकण का लावलं नाही ते खेकडे बाहेर निघतील आणि तो मनुष्य सांगतो की तो खेकडा बाहेर आल्यानंतर त्या दुसरे खेकडे त्याला मध्ये ओढून घेतील माणसाचा स्वभाव सुद्धा याच प्रमाणे आहे दुसरा काही करत असला ना त्याला सुद्धा करून द्यायचं नाही आणि स्वतः सुद्धा करायचं नाही दुसरा नामचिंतन करत असला त्याला करून द्यायचं नाही आणि स्वतःही करायचं नाही हरी जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 गोबार खोमाए गोबार हरि जय गोबार खोमाए गोबार 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 खोमाए
मुबारक बाए मुबारक माए मुबारक बाए मुबारक माए मुबारक बाए मुबारक माए मुबारक बाए सुखदायने दुःख मन ते सुखदायने विकल्या तुका मेरे ते सुखा काय ने तुका मेरे ते सुखा काय ने तुका मने ते सुखदायने दुःख मन ते सुखदाय ओणे तुका मेरे ते सुखा काय ने तुका मेरे ते सुखा काय ने राहे समाधाने चेताचे राहे समाधाने चेताचे करेल ते काय नहे महाराज करेल ते काय नहे महाराज राहे समाधान राहे समाधान चित्ताचिया करील ते काय देव महाराज करील ते काय देव महाराज परिपाय वेद शोध पाये वरे पाये 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 परिपाय वेद दांगे परिपाय वेद महाराज करील ते काय महाराज हरि हरि दानेश्वर माऊली दानराज माऊली तुलार दानेश्वर माऊली दानराज माऊली दानेश्वर 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 माऊली दानराज हरि हरि जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोलिलेले पुरवे देवा थोडे उतरे कलाच बाप राज महाराज तुमचे नाही चारिला देकारणे आपुला कलाच बाप राज महाराज तुमचे नाने छोरा राख पाया बेगे तेरा तेरा महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम तुकाराम कुंडली विठ्ठल वृंदादेव पंढरीनाथ भगवान जय क्री शिक्षण संस्था संचलित चालू असलेलं आपलं आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर आपल्या या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरामध्ये आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केली त्या आपल्या वेदिकाताई चव्हाण यांनी अतिशय सुंदररित्या
आपल्या सर्वांसमोर सुंदर जयाची यद्वारी सोन्याचा पिंपळ या अभंगावरती चिंतन मांडलं, त्याबद्दल समस्त स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं श्रोतृवर्गाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. वास्तविक पाहता ताईंचं हे प्रथम कीर्तन या ठिकाणी आहे आणि प्रथमच कीर्तन टी व्हीवरती शूटिंग होत असताना देखील इतक्या उत्साहामध्ये इतक्या जोशामध्ये सुंदरपैकी कीर्तन त्यांनी या ठिकाणी सादर केलं. वास्तविक पाहता अवघडच गोष्ट आहे. भगवान महाराज आपले प्रथम कीर्तन ज्यावेळेस झालं आपल्याला माहिती आपली काय अवस्था असायची. असो सुंदरपैकी ताईंनी या ठिकाणी कीर्तन सादर केलं, त्यांचेही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बालाजी टी व्ही चॅनल सुनील काका खैरे यांनी देखील आपल्याला आपल्या सप्ताहामध्ये सुंदरपैकी सेवा केली. अजूनही पुढील कीर्तनासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. सुनील साऊंड सर्व्हिसचे सर्वे आपले अरुण नाना यांचे देखील मनापासून आभार. त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचे आभार मानायचे ते टाकेघोटीतील सर्वच मुली हे देखील या ठिकाणी टाळ घेऊन उभे राहिलात, त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. हरिभक्तपरायण भगवान महाराज बोराडे यांचे देखील मनापासून आभार. सुंदरपैकी त्यांनी गायनाची साथसंगत केली. हरिभक्तपरायण तेजस महाराज यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वैष्णवी ताई असेल, ज्ञानेश्वरी ताई असेल, यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. हरिभक्तपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज भोर यांनी देखील सुंदरपैकी मृदंगाची साथ या ठिकाणी केली, त्यांचे देखील मनापासून आभार. हरिभक्तपरायण अक्षय महाराज कोकतरे दरवेळेस जिथे हार्मोनियमची कमतरता असते तिथे ते हार्मोनियम घेऊन सुंदरपैकी साथसंगत देखील करत असतात, त्यांचे देखील मनापासून आभार. वैभव